लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन दाबून द्या लवकर. वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. आपण आता पप्पा आणि मी अजिंठ्याच्या शेतात चाललो आहे. विहान, शीतल, मम्मी घरीच आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आपण कुठं कुठं जाणार आहे. हे गाईज आपण आता उंडणगाव चौफुली, फेमस चौफुली ही, आणि आता हे गोळेगाव गाव आहे. आणि गोळेगाव गावचं आता हे एक पूल क्रॉस केल्यानंतर इथे एक आपलं गोळेगावचं बस स्टँड आहे. आपण आता बस स्टँडवरच जाऊ. आणि तुम्ही आपल्या त्या धोत्र्याच्या यात्रेत जाताना या रोडचा रिकॅप बघितलेला आहे. इथूनच आपल्याला धोत्र्याच्या यात्रेला किंवा धोत्र्या गावाला जाण्यासाठी रस्ता आहे. आणि सरळ गेले तर अजिंठा आहे. तर आपण आता अजिंठ्याला जाणार आहे सरळ. मी तुम्हाला अजिंठ्याला पोहोचल्यावर सांगतो. अजिंठा गावात तर नाही जायचं आपल्याला, इथून जावं लागतं धोत्र्याला. जी चौफुली जाती हा पाठीमागं रस्ता, हा अजिंठा लेणीचा व्ह्यू पॉइंटला जाण्यासाठी रस्ता येतो. गाईज आपण शेतात आलोय. हे झाड शिलकता का नंतर? लय मोठे मोठे प्रकल्प आणले लोकांनी. कशाच झाड आहे ते? सरळ रेषेने वरली माती कमी त्याच्यामुळे राहून त्यातले सामान झालं. ते पहिले एवढं सामान नव्हतं. इथपर्यंत पाईपलाईन आहे पण त्याला टाकीसाठी काहीतरी केलं तर तुम्ही इथं. हा काहीतरी इकडे जळगाव रोड आहे. आणि जळगाव रोड इथं अजिंठा गाव आहे. थोडं पुढे गेले की रोड दिसत. आणि इकडं नंतर शेतामध्ये चक्कर मारायला आलोय. नारळाचं झाड आहे आणि हे खजूरचं दिसतंय मला, किंवा शोचं पण असू शकतं. ही सीताफळ आहे, ही अंजीर आहे, रिअल अंजीर पण आहे. पिकलं नाही आहे. आणि हे जांभळाचे झाड आहे. आम्ही काही काही घरी पप्पाने लावलेले हे झाड. ही पण आंब्याच आहे.
जाम आहे, छोटे छोटे जाम आहे. किती सारे जाम आले. आणि हे पण आंब्याचं आहे, हे जांभळाचं आहे, आणि हे लिंबुनी, याला छोटे छोटे लिंबू आलेले. चल हे पण झाड आपणच लावलेली. मिरची थोडी अगोदर लावलेली, त्याचं रोपटं बघा, त्याची हाईट वाढली. इथं पण झाड लावलेले, हे पण झाड आपण घरीच लावलेलं आहे. हे पण याला छोटं रोपटं पहिले घरी तयार केलं, त्यानंतर मग इथे येऊन लावलं. थोडंसं पाऊस पडला पाहिजे आता लवकरात लवकर, पण संपून झाडं अजून चांगली जगतील आणि टिकतील. हे पण आत्ता लावलेली मिरची बघा, रोपटे किती छोटे छोटे आहे अजून. आज टेम्परेचर 40च्या आसपास आहे, 43 पण जाण्याची शक्यता आहे. हिला आहे पाणी. तुझ्या लागण्याचं ठीक आहे. हा आंब्यात जा 2-3 वर्ष. चल दुसरे झाड हे कर राहिले पण पण ते राहते दाट आहे ना, त्याच्यात ते पडून गेलं असतात. ते नाटकाचं झाड पडून गेलं. वाणी जांभळीची टिकली घरीच लावली आपण, ती बी आपण लावली. त्याला जास्त हे नाही लागत वाटतं पाण्याची. नाही मुळे चांगली मोठी झाली ना ती, घरी पन्नीत लावले होते ना आपण ते. हे जेवढे पण झाडं आहे हे आम्ही घरी तयार केलेलं आहे, कारण की पप्पांना खूप आवड आहे झाडांची. तर ते कलमा घरी तयार केलेले आहे, काही दिवस घरीच वाढवल्या आणि त्यानंतर इथं शेतात आणून लावल्या. त्यांना पण पाण्याची व्यवस्था केलेली आहे. कुठपर्यंत गेलो होतो आपण माहिती आहे का? कुठपर्यंत गेलो तर हे वाईट वाईट दिसतं नाही, तर ही मी कुठपर्यंत गेलो होतो. प्रकाश दादा आले, 2-3 आहे त्याला. आपल्या शेतात इथं एक तेजपान, आपण जे मसाल्यामध्ये वापरले जाणारं पान, ते आपल्या शेतात त्याचं झाड आहे. खूप मोठं चांगलं झाड झालंय. आता एक अंजीर पण सापडले, पिकलेले हिरवे ते अजून नाही, लाल नाही. आपण आता अजिंठ्याहून आलोय. ही तुम्हाला जाताना मी पुण्यात चौफुली दाखवली होती. त्या चौफुलीवर लेफ्ट साईडला आता आपण टर्न घेणार आहे. त्या लेफ्ट साईड टर्नला जे काही गाव पडतात, त्या गावापैकी एक स्टार्टिंगला गाव पडतं ते म्हणजे पानवडण, आणि त्यानंतर आणवा. ते आजूबाईचं जे संस्थान आहे ते आणवा याच रोडवर आहे. आणि त्या अलीकडे पहिले पानवडण गाव पडतं, ते आपलं मूळ गाव आहे. तिथं पण आपली काही शेती आहे.
दाखवतो मी. आणि आता आपण ही पानवडतमध्ये आलो आहे. ही पानवडतचं बस स्टँड आहे. एवढं काही अजून डेव्हलप नाही, पण बऱ्यापैकी गाव डेव्हलप होतं आहे आता. इथं बस स्टँडची अशी काही खास व्यवस्था नाही, सगळं बस स्टँडच म्हणलं तर. ही पण चौफुलीच एक. आता आपण राईट साईडला टर्न घेतोय की तो रस्ता सारोळा गावाकडे जातोय, सिल्लोड तालुक्यातलं सारोळा. आणि तिकडं लेफ्ट साईडला कधी टर्न घेतला तर तो गावात जातो. हे आपण आता शेतात पोहोचलोय. इथं पण चांगली झाडं लावली नारळाची. नारळाची झाडं छोटे इथं पण तोडली, पेरली मिरचीची. आणि आता हे नवीन इथे पत्राचं बांधलंय शेड. मिरची अगोदर लावलेली. नाही पण ते अजिंठ्यापेक्षा मोठी शेडमध्ये लावलेली इकडे. ही झाडं कांगणे बी लावून टाकलं. कलमी का अजून थोडं हाईट वाढली ना. जबरदस्त. आणि ही बी चांगली ते नंतर लावलं वाटतं समोरचं. ते नंतर लावलं. 3-4 दिवस झाली याला. पाणी लागलं तिला काही चांगलं पाणी. अजून खांद्याची बाकी हिला खाली किती आता? ही 8.5 आहे. अजून 1.5 पुरुषाचा सौदा बाकी, म्हणजे त्याला सौदा वळले फक्त खांद्याची. तो काय म्हणतो तर तुमचे पाणी मिरच्या गिरच्या भरून घ्यावं साहेब. खाली झाली की तुमचं काम करून देतो. त्यासाठी सोडेल. जुनं बांधकाम होत तिला. काय बांधलेलं होतं ते खाली. नाही आता हे बांधल्यामुळे काय झालं, तिचं आयुष्य वाढलं ना. म्हणजे पूर्ण बोल धासून गेली. ही कमीत कमी म्हणलं तर काहीच होत नाही आता हिला. तरी किती असं नाही, ही 5-6 असं 7 तरी पाणी आहे तिला. हा पण हे बांधल्यानं तिचं आयुष्य वाढून गेलं, नाही तर ती ढासून गेली असते. बाय गाईज. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि ते झाडं कसे लावलेली आहे माझ्या वडिलांनी, तर ते तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज. वेलकम.